पूर्व मुख्यमंत्री और सांसद अशोक चौहान ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 12 साल के सफल कार्यकाल की सराहना करते हुए कहा है कि उनके नेतृत्व में देश विकास की नई ऊंचाइयों को छू रहा है। शिवाजीनगर स्थित भाजपा महानगर कार्यालय में आयोजित एक पत्रकार परिषद को संबोधित करते हुए चौहान ने कहा कि समाज का ऐसा कोई वर्ग नहीं है जिसे मोदी सरकार से न्याय न मिला हो। इसी निरंतर प्रगति और जनविश्वास के बल पर उन्हें लगातार तीसरी बार प्रधानमंत्री बनने का गौरव प्राप्त हुआ है। इस दौरान एक डॉक्यूमेंट्री के जरिए 2014 से लेकर अब तक के पीएम मोदी के विकास सफर को भी दर्शाया गया। इस अवसर पर भाजपा जिलाध्यक्ष संतू खंबर्डे, विधान परिषद उम्मीदवार अमरनाथ राजूरकर और पूर्व राज्य मंत्री डीपी सावंत सहित कई वरिष्ठ नेता उपस्थित थे। पत्रकार वार्ता में विधान परिषद चुनाव पर चर्चा करते हुए अशोक चौहान ने महायुति के उम्मीदवार अमरनाथ राजूरकर की जीत का बड़ा दावा किया। उन्होंने कहा है कि लगभग सभी नगर सेवक उनके सीधे संपर्क में हैं और ये चुनाव पूरी तरह से एक तरफा होगा, जिसमें राजूरकर भारी मतों से विजयी होंगे। ऐसा विश्वास सांसद अशोक चौहान ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से व्यक्त किया है। सातत्याने लागोपाठ तीनदा देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान हा मोदी साहेबांना मिळालेला आहे। लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे। त्यांनी केलेला विकसित भारताची संकल्पना ही खऱ्या अर्थाने गेल्या 12 वर्षांमध्ये मजबूतीने पाया रोजण्याचं काम त्यांनी केलं। शेतकऱ्यांच्या बाबतीत असो, पीक विम्याच्या बाबतीमध्ये असो, क्रीडा क्षेत्रामधला असो, पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये असो, विमानतळ डेव्हलपमेंटच्या करण्या बाबतीमध्ये असो, एक समाजातल्या सर्व घटकाला, एकही घटक असा नाही आहे की ज्या घटकाला अडचणीच्या काळामध्ये असो किंवा एरवी सुद्धा मदत करण्याची भावना आणि भूमिका त्यांची राहिली। सरकारच्या एकंदरीत कार्यक्रमातून हे सर्व समोर दिसत आहे आणि त्यामुळे सातत्याने 3 वेळा निवडून येतात। त्याचा अर्थच तो आहे की त्यांची लोकप्रियता शिखरावर आहे आणि लोक त्यांच्या नेतृत्वाला मान्य करतात। म्हणून त्या 12 वर्षाच्या कारकिर्दीला शुभेच्छा देण्याकरता आणि आगामी काळामध्ये याच्यापेक्षा अधिक गतीने विकसित भारताची कल्पना आहे, अधिक गतीने गतिमान पद्धतीने राबवण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांच्याखाली उत्तमपणे काम करणार आणि मोदी साहेबांनी स्वप्नाने साकार करू। हे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढत आहे, रोजगार वाढत आहे, पीक विमा उपलब्ध होत आहे, कर्जमाफी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातला एकही गट, सामाजिक घटक असं नाही आहे की ज्याला आपण न्याय देऊ शकलो नाही, असं एकही नाही आणि प्रयत्न चालूच आहेत। तर या व्हिडिओमध्ये फक्त मोदी साहेब दिसत आहेत। लीडरशिप कोणाची आहे? देशामध्ये नेतृत्व जे आहे ते मोदी साहेबांचं आहे, त्यांचं नेतृत्व म्हणून सर्व आहे। विधान परिषदेची निवडणूक लागली आहे, आता काय गणित आहेत? कारण कृष्णा आष्टीकर जे आहेत ते म्हणतायत की आमच्याकडे गणित आहे म्हणूनच मी या रणांगणात उतरलोय। आणि आता बघू ना, गणित स्पष्टच होईल ना। आता राहिले किती दिवस? 18ला गणित येईल स्पष्ट। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया हे खोटी आहे, दादांत तो खोटं आहे, असं काही झालं नाहीये। अमरनाथ राजूरकर हे महायुतीचे उमेदवार आहे। महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्ष, भाजप असो, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना शिंदे साहेबांची असो, तिन्ही घटक पक्ष एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये 17 पैकी 6 जागा ते विरोध निघालेल्या आहेत। 11 जागांची निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की सगळीकडे अतिशय तिन्ही पक्ष एकजुटीने काम करून आमचे सर्व उमेदवार निवडून आणतील। ज्याचा प्रश्न आहे, आपलं काय, कोणाला कुठे जायचं ते ठरवावं ना। मुलं आहेत बरोबर, फॅमिली आहे, सुट्ट्या आहेत, काही दिवस तर एन्जॉय करतील ना। आम्ही कोणाला कुठे पाठवायची गरजच नाही आम्हाला। ऑपरेशनवरचा एक आयुक्तालयाचा एक प्रश्न होता। आयुक्तालय आयुक्तालय करण्यासंदर्भामध्ये लातूरचे आमदार आणि नांदेडचे आमदार आम्ही सर्व मिळून एकत्रपणे तोडगा काढून मुख्यमंत्र्यांना आमचा प्रस्ताव लवकरच देणार आहोत। मागे चर्चा झालेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून वेळ घेऊन त्या बाबतीत बैठक। नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। चक्क रुग्णवाहिकेच्या हेडलाईट मध्ये शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे। दुर्दैव बाबा, असं व्हायला नको पाहिजे। काय कशामुळे घडलं मला माहित नाहीये, पण असं घडणं उचित नाहीये आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न संबंधित अधिकारी कोण होते याला जबाबदार हे पाहिलं जाईल, कारण की असं घडणं हे निश्चितच फार चुकीचं आहे आणि असं घडू नये। असं अजिबात नाही, असं अजिबात नाही आहे। महानगरपालिकेने बरंचसं काम केलेलं आहे। काही कामं अजूनही प्रगतीपथावर आहेत, काही कामाकरता निधीची आवश्यकता आहे। करण्याचं आश्वासन आपण मान्य ना, कुठे नाही म्हणतो।
करायचं नाही असं कुठे करायचंच आहे. गोदावरी काय शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प जो होता गोदावरी आता शुद्ध झाली अशी बातमी आज आलेली आहे. काय गोदावरी शुद्ध झाली? असं आहे की मी आयुक्तांच्या आचारसंहितेमुळे मला त्यांचं काही डायलॉग नाही किंवा भेट नाही आहे, परंतु याच्यामध्ये काय कामं केलेली आहेत ही सुद्धा माहिती आचारसंहितेनंतर आपल्यासमोर